जर तुम्ही महाशिवरात्री दिवशी येत आहे कुठल्याही ज्योतिर्लिंग तर एवढं कन्सिडर करा की तुमच्याकडे वेळ असला पाहिजे. जर तुम्ही घाईघाईमध्ये येत आहे, जर तुम्हाला हे करायचं तर करू शकता. सो गाईज आम्ही आता आलो तर आहे त्र्यंबकेश्वरला, पण इथे क्राऊड एवढा आहे ना, इथे उभा राहायला जागा होत नाही. तर आम्ही आता ॲडजस्ट करून आम्ही चाललो आतमध्ये. बघूया आता आतमध्ये किती क्राऊड आहे काय आहे. इथे एवढी आहे वगैरे पण हे जुने महादेव मंदिर, याच्यात दर्शन घेऊ आणि निघू आणि छोटी लाईन येतो. काय तुला काय वाटतंय मित्र, काय केलं पाहिजे? एवढे भांडणं वगैरे बघून असं मला काय वाटत की आपण गेलं पाहिजे. जुन्या मंदिराचं दर्शन घेऊ, लांबच हेच करू, कारण नॉर्मल डेला आला असं गोष्टी आपण न्यूज बघून आलोय, पण पॉसिबल भांडण वगैरे एवढं बघितलं आपण. आता रिकॉर्ड जास्त क्लिपमध्ये तुम्ही ॲड बघालच, मजा आली. मी तर हसत होतो बाजूला. काय करू शकतो. खत्म हो गया भैया मैटर. देवाच्या दारी पण भांडण करताय म्हणजे आता तुम्ही माणसांना काय समजवाल? तुम्ही माणसांना काय समजवणार म्हणजे मलाच समजवा पाहिजे. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वरच्या मेन मंदिरात दर्शन नाही झालं, पण जुन्या मंदिराचं दर्शन आम्ही केले. अवघ्या दीड ताचं दर्शन झालंय. भले इथे आता कावड वाढलेलं आहे, पण जर तिथे आम्ही मेन लाईनला गेलो असतो तर ते खूप 8-10 तास लागलेलं असतं. खूप तिथून आणि भांडण वगैरे पण तुम्ही क्लिपमध्ये बघितलं खूप होतं. गर्दी बघा, गोल फिरून जाते. हां, तर गाय सकाळचे आता 11:30-12 वाजायला आले, ऑलमोस्ट दुपार व्हायला आले, पण गर्दी कमी व्हायचं नावच घेत नाही. सकाळी 7 वाजता पोहोचलेलो, दर्शन वगैरे करत होतो, सर्व झालं, थोडं रेस्ट केला, पण गर्दी अजूनही कमी होत नाही. तुम्हाला दाखवतो भाऊ. ठीक आहे.
बाकी दुसरी गोष्ट ना, तुम्हाला इथलं यायची रूट्स कसं आहे, तो हायवेवरून जर तुम्ही आत आलात ना तर खूप आतमध्ये आहे, 25 ते 30 किलोमीटर आतमध्ये आहे. तर तेवढं हे करून झाला. जर कोण तुम्हाला नोवन्स कोण सोबतचं असेल ज्याला ह्या रूट माहिती आहे तर त्याच्यासोबतच तुम्ही या. ठीक आहे, ओके. आता आमचं दर्शन झालेलं आहे. तसं तुम्हाला दाखवलं आम्ही की आम्हाला गर्दीमधून जायला भेटत नाही, तरी आम्ही ट्राय केलं. जुन्या मंदिराला गेलो आम्ही. ठीक आहे, ते सर्व केलं. आता निघलो आम्ही. जरा काहीतरी मध्ये थांबू, नाश्ता वगैरे करू, राईड कंटिन्यू करू.